भक्तवर्यमिह भूरि करुणया पाहि भारती तीर्थम् भक्तवर्यमिह भूरि करुणया पाहि भारती तीर्थम् पाहि भारती तीर्थम्। भागवत संहिता वाचनामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण ध्यान श्लोकाला सुरुवात करूया। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना माझा साष्टांग दंडवत आणि आपणा सर्वांच्या हृदयस्थ जनार्दनाला साष्टांग प्रणिपात। कस्तूरी तिलकौ ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे मौक्तिकं करतले वेणु करे कंकणं सर्वांगे हरिचंदनौ सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूड़ामणि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभाः कथाः। तत्रैव गंगा यमुना त्रिवेणी गोदावरी सिंधु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोद्धारकथा प्रसंगः। वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यां वदिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। चिंता संतान हंतारो यत्पादाम्बुजरेणवः स्वीयानान्तान् निजाचार्यान् प्रणमामि पुनः पुनः। नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थ कोविद ब्रह्म विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत् कथा प्रकाशेन मदज्ञानौ विनाशय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री भगवते गोपालाय नमः। श्री नारदादि भागवतेभ्यो नमो नमः। नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे। मुरली गान विनोद वेद स्तुत भूपाद बरहीनि बरहा पीड नट नाटक फणीड वारिज भूषाभरण
राजीव रुक्मिणी रमण जलरुहदल निभनेत्र जगदारंभक सूत्र पातक रजनी संहर करुणालय मामुद्धर अघबक क्षय कंसारे केशव कृष्ण मुरारे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे। बोला गोपाल कृष्ण भगवान की जय। आपला 5वा स्कंध सुरू आहे आणि 5व्या स्कंधातले आपण 23 अध्याय पूर्ण केलेले आहेत काल आणि आज आपण 24व्या अध्यायाकडे वळणार आहोत। 24व्या अध्यायामध्ये राहू या ग्रहाची स्थिती आणि अतल सुतल वितल पाताल इत्यादी जे खालचे लोक आहेत त्यांचं वर्णन आपल्याला बघायला मिळणार आहे। पंचम स्कंधामध्ये आपण सूर्याची गती आणि सूर्याभोवती फिरणारे इतर ग्रह यांचं एकमेकांपासूनच अंतर आपण बघत होतो आणि तसंच आज आपल्याला राहूची स्थिती सूर्यापासून काय आहे यापासून काय आहे हे सगळं बघायला मिळणार आहे। श्री शुक मुनी गंगा किनाऱ्यावर हे भागवत महापुराण सांगतायत आणि ते सांगत असताना सूत आणि शौनकादी ऋषी तिथे ते ऐकायला बसलेले आहेत आणि आज आपण बघतो की शुक मुनी परीक्षित राजाला काय सांगतायत। ना हे पद्य नाहीये गद्य आहे त्यामुळे आपण वाचणार आहोत। श्री शुक उवाच अधस्तात् सवितुर योजनायुते स्वर्भानुर नक्षत्र वच्चरति ग्रहत्वं चालभत भगवदनुकंपया स्वयमसुरापसदसंहिकेयो यतदर्हस्तस्य तात जन्म कर्माणि चोपरिष्टाद्वक्ष्यामः। श्री शुक मुनी म्हणतायत परीक्षित राजाला की हे परीक्षिता काही लोकांचं म्हणणं असं आहे की सूर्यापासून 10,000 योजने दूर खालच्या बाजूस राहू नक्षत्रांप्रमाणे फिरत आहे। भगवंतांच्या कृपेनेच याने देवत्व आणि ग्रहत्व प्राप्त केलेले आहे। हा सिंहिका पुत्र स्वतः असुराधम असल्या कारणाने कोणत्याही प्रकारे या पदाला योग्य नव्हता। देवत्व आणि ग्रहत्व या पदाला तो योग्य नव्हता। याचा जन्म आणि कर्माचे वर्णन आपण पुढे पाहूया। यदस्तरणेर मंडलम प्रतपस्तद्विस्तरतो योजनायुतमाचक्षते 2,000 सोमस्य 13,000 राहोर्य पर्वणि तद्व्यवधान कृद्वैरानुबंध सूर्याचंद्रमसावभिधावति। सूर्याचा हा जो अत्यंत तप्त गोल आहे त्याचा विस्तार 10,000 योजने सांगितला जातो। याचप्रमाणे चंद्रमंडळाचा विस्तार हा 12,000 योजने आहे आणि राहूचा 13,000 योजने विस्तार आहे। राहू अमृतपानाच्या वेळी सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये देवाच्या वेशात येऊन बसला त्यावेळी सूर्य आणि चंद्राने याचे गुपित फोडले होते। ते वैर लक्षात ठेवून हा अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी त्यांच्यावर आक्रमण करतो। तिसऱ्या श्लोकाकडे आपण वळतो आहोत। तन्निशम्यो भयत्रापि भगवता रक्षणाय प्रयुक्तं सुदर्शनं नाम भागवतं दैतमस्त्रं तत्तेजसा दुर्विशहं मुहुः परिवर्तमानमभ्यवस्थितो मुहूर्तमुद्विजमानश्चकित हृदय आरादेव निवर्तते तदुपरागमिति वदन्ति लोकाः। हे पाहून भगवंतानी सूर्य आणि चंद्र यांच्या रक्षणासाठी त्या दोघांच्या जवळ आपले प्रिय आयुध सुदर्शन चक्र ठेवले आहे।
ते नेहमी फिरत असते, म्हणून राहू त्यांच्या असह्य तेजाने उद्विग्न आणि आश्चर्यचकित होऊन थोडा वेळ त्यांच्या समोर राहून पुन्हा मागे फिरतो. या त्याच्या थांबण्यालाच लोक ग्रहण असं म्हणतात. ततो धस्तात सिद्ध चारण विद्याधराणां सदनानि तावन मात्र एव ततो धस्ताद्यक्षरशः पिशाच प्रेत भूतगणानां विहाराजिरमंतरिक्षै यावद् वायुः प्रवाति यावन् मेघा उपलभ्यन्ते. राहूच्या 10,000 योजनेखालील बाजूस सिद्ध, चारण आणि विद्याधर यांची स्थाने आहेत. त्याच्या खालच्या बाजूस जिथपर्यंत वायूची गती आहे आणि ढग दिसतात तो अंतरिक्ष लोक, पिशाच, प्रेत आणि भूतांचे विहार करण्याचे स्थान आहे, ठिकाण आहे. पुढे बघा 6वा श्लोक. ततो धस्तात् शतयोजनांतर इयं पृथिवी यावद्धंसभासक्ष्येन सुपर्णादया पतत्रिप्रवरा उत्पतन्तीति. त्याच्या खाली 100 योजने अंतरावर ही पृथ्वी आहे. हंस, गिधाडे, ससाणे, गरुड इत्यादी प्रमुख पक्षी जिथपर्यंत उडू शकतात तिथपर्यंत हिची सीमा आहे. वर्णिकं भूमेर्यथा सन्निवेशावस्थान वनेरप्यधस्तात् सप्तभुवीवरा एकैकशो योजनायुतान्तरेण याम विस्तारेणोपक्लुप्ता अतलौ वितलौ सुतलं तलातलं महातलौ रसातलं पातालमिति. पृथ्वीचा विस्तार आणि त्याची स्थिती याचे वर्णन आपण पाहिलेच. तिच्याही खाली अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताळ नावाची 7 भूविवरे आहेत. म्हणजे भूगर्भातील बिळे किंवा लोक आहेत. ही एकाखाली एक 10,000 योजने अंतरावर आहेत आणि यापैकी प्रत्येकाची लांबी रुंदी सुद्धा 10,000 योजने इतकीच आहे. आपण मगाशी बघत होतो की खालच्या बाजूस वायूची गती आहे, तिथे ढग दिसतात, अंतरिक्ष आहे आणि त्या अंतरिक्षामध्ये राक्षस, पिशाच, प्रेत आणि भूतांचं विहार करण्याचं स्थान आहे. आणि त्या अंतरिक्षाच्या खाली 100 योजने अंतरावर पृथ्वी आहे आणि तिच्या खाली त्या पृथ्वीवरती हंस, गिधाडे, ससाणे, गरुड इत्यादी प्रमुख पक्षी जिथपर्यंत उडू शकतात तिथपर्यंत त्यांची सीमा आहे. म्हणजे अंतरिक्षापर्यंत जिथपर्यंत उडू शकतात तिथपर्यंत त्या पक्ष्यांची सीमा आहे उडण्याची. आणि खाली आपण बघितलं की अतल, वितल, सुतल, तलातल, महातल आणि रसातल आणि पाताळ अशी 7 भूविवरे आहेत. पुढे बघा 8वा श्लोक. एतेषु हि विल स्वर्गेषु स्वर्गादप्यधिक काम भोगैश्वर्यानंद भूति विभूतिभिस्सु समृद्ध भवानोद्याना क्रीड विहारेषु दैत्य दानवका द्रवेया नित्य प्रमुदिता नुरक्त कलत्रापत्य बंधु सुरुधनुचरा गृहपतय ईश्वरादप्य प्रतिहत कामा माया विनोदा निवसंती. भूमिकाली ही जी विवर आपण बघितली, तल, पाताल, वितल, सुतल, रसातल वगैरे, ही विवरे सुद्धा एक प्रकारचे स्वर्गच आहेत असं म्हटलेलं आहे. येथे स्वर्गापेक्षाही अधिक विषय भोग, ऐश्वर्य, आनंद, संतान सुख आणि धनसंपत्ती आहे. येथील वैभवपूर्ण भवने, उद्याने आणि क्रीडास्थानांमध्ये दैत्य, दानव आणि नाग निरनिराळ्या मायामय क्रीडा करीत निवास करतात. हे सर्व गृहस्थ धर्माचे पालन करणारे आहेत. त्यांचे स्त्री, पुत्र, बंधू, बांधव आणि सेवक त्यांच्यावर फार प्रेम करतात आणि नेहमी प्रसन्न चित्त असतात. त्यांच्या भोगांमध्ये विघ्न आणण्याचे इंद्रादिकांनाही सामर्थ्य नाही. या रसातलात राहणाऱ्या, पाताळात राहणाऱ्या दैत्यांना, दानवांना त्यांचा जो गृहस्थाश्रम आहे, त्यांचं जे ऐश्वर्य आहे, त्यांचं जे प्रसन्न चित्त असणं आहे किंवा आनंद आहे, त्यात विघ्न आणण्याचं
इंद्रादिकांनाही सामर्थ्य नाही, असं इथे आपल्याला त्यांनी सांगितलंय. पुढे 9वा बघा श्लोक. येशु महाराज मयेन माया विना विनिर्मिता पुरो नाना मणि प्रवर प्रवेक विरचित विचित्र भवन प्राकार गोपुर सभा चैत्य चत्वारयतनादिभिर नागासुर मिथुन पारावत शुक सारिका कीर्ण कृत्रिम भूमिभिर विवरेश्वर गृहोत्तमै समलंकृताश्चकासती. महाराज म्हणजे परीक्षित राजांना शुक मुनी म्हणतायत की महाराज, या विवरात मायावी मयदानवाने बनवलेली अनेक नगरे सौंदर्याने झगमगत आहेत. महाभारतात मयानी बनवलेली मयसभा आपण ऐकलीये, पाहिलीये, वाचलीये, तिच्याविषयी आपल्याला माहितीये. तर अशी अनेक नगऱ्या त्या मयदानवाने त्या पातालात बनवलेल्या आहेत, बांधलेल्या आहेत. आणि ती सौंदर्य, सगळी नगरे सौंदर्याने झगमगतायत. अनेक जातीच्या सुंदर सुंदर श्रेष्ठ रत्नांनी रचलेली चित्र विचित्र भवने, तट, नगरद्वारे, सभागृहे, मंदिरे, मोठी मोठी अंगणे आणि घरे यांनीही सुशोभित आहे. तसेच यांच्या फरशांवर नाग आणि असुरांच्या जोड्या, तसेच कबूतर, पोपट, मैना इत्यादी पक्षी किलबिलाट करत असतात. पाताळ अधिपतींची भव्य भवने या नगराची शोभा वाढवतात. उद्यानानी चातितरा मन इंद्रियानंदी कुसुम फलस्तबक सुभग किसलया वन तरु चिर विटप विटपिनाम लतांगा लिंगितानाम श्रीभिः समिथुन विविध विहंगम जलाशयानाम मल जल पूर्णानाम झष कुलोल्लंघन क्षुभित नीर नीरज कुमुद कुवलय कल्हार नीलोत्पल लोहित शतपत्रादि वनेषु कृत निकेतनानामेक विहारा कुल मधुर विविध स्वनादिभिरिंद्रियोत्स वैर मरलोक श्रिय मतिशयितानि. मोठच्या मोठ वाक्य आहे, कुठे तोडायला मध्ये जागा नाही, श्वास घ्यायला सुद्धा इतकं मोठं वाक्य आहे. त्याचा अर्थ बघा असा आहे, तेथील बगीचे सुद्धा आपल्या शोभेने देवलोकातील उद्यानांच्या शोभेवर मात करतात. तेथे अनेक वृक्ष आहेत, ज्यांच्यावरील सुंदर डहाळ्या, फळा फुलांचे गुच्छ आणि कोमल अंकुरांच्या भारानी झुकलेले असतात. तसेच त्यांना निरनिराळ्या वेलींनी आपल्या अंगपाशाने बांधून ठेवलेले आहे. तेथे निर्मल जलाने भरलेले जे अनेक जलाशय आहेत, त्यात विविध पक्ष्यांच्या जोड्या विलास करत असतात. या वृक्षांच्या आणि जलाशयांच्या सौंदर्याने ही उद्याने अतिशय शोभून दिसतात. त्या जलाशयात राहणारे मासे जेव्हा क्रीडा करीत असताना उसळी मारतात, तेव्हा त्यातील पाणी खळाळते. त्याचबरोबर पाण्यावर उमललेली कमळे, कुमुदे, नीलकमळे, कल्हारे, लाल कमळे आणि शतपत्रे इत्यादींचे ताटवे सुद्धा त्यामुळे हलू लागतात. या कमळांच्या वनात राहणारे पक्षी अविश्रांत क्रीडा करीत निरनिराळे अतिशय गोड आवाज काढत असतात. ते ऐकून मन आणि इंद्रियांना अतिशय आनंद होतो. त्यावेळी सर्व इंद्रियांमध्ये आनंदाचे जणू काही भरतेच येते. इतकं सुंदर वर्णन तिथलं केलेलं आहे. पुढे बघा 11वा श्लोक. यत्र वावन भय महोरात्रादिभिः काल विभागैरुपलक्ष्यते यत्र हि महाहि प्रवर शिरोमणय सर्वन्तमः प्रबादन्ते नवा एतेषु वसतान् दिव्यौषधि रसायनान्न पान स्नानादिभिराधयो व्याधयो बलिफलित जरादयश्च देह वैवर्ण्य दौर्गन्ध्य स्वेद क्लम ग्लानिरीति वयोवस्थाश्च भवन्ति. तेथे सूर्याचा प्रकाश पोचत नाही, म्हणून दिवस रात्र अशी काल विभागाची भीती वाटत नाही. तेथील संपूर्ण अंधकाराला मोठ्या मोठ्या नागांच्या मस्तकावरील मणीच दूर करतात. म्हणजे नागांच्या मस्तकावर असलेल्या मण्यांच्या प्रकाशात तिथल्या नगरी शोभून दिसतात. येथे राहणारे लोक दिव्य औषधी, रसायने, अन्न, पाणी, स्नान इत्यादींचं सेवन करतात. त्यांना मानसिक किंवा शारीरिक रोग
होत नाही. तसेच त्यामुळे सुरकुत्या पडणे, केस पिकणे, वृद्धावस्था येणे, देह कांतीहीन होणे, शरीरातून दुर्गंधी येणे, घाम येणे, थकवा येणे, शिथिलता येणे, तसेच वयोमानानुसार अवस्था बदलणे असे कोणतेच विकार होत नाही. हे सगळे विकार आपण पृथ्वीवर आपल्या सगळ्यांच्या पाहतो, नेहमी अनुभवतो, पण तिथे मात्र हे विकार अनुभवावे लागत नाही. ते नेहमी सुंदर, तरुण आणि शक्ती संपन्न असतात. 14वा श्लोक बघा. नहि तेषां कल्याणानां प्रभवति कुतश्चन मृत्युर्विना भगवत्तेजसश्चक्रापदेशात् यस्मिन् प्रविष्टे सुरवधूनां प्राय कुसंवनानि भयादेव स्रवन्ति पतन्ति च. भगवंतांच्या तेजस्वी सुदर्शन चक्राशिवाय त्या पुण्य पुरुषाचा अन्य कोणत्याही साधनाने मृत्यू होऊ शकत नाही. इथे पाताळात राहणाऱ्या लोकांपैकी कोणाचाही भगवंतांचं जर सुदर्शन चक्र गेलं तरच मृत्यू होऊ शकतो, नाहीतर तिथे कोणीही त्यांचा मृत्यू होऊ शकत नाही किंवा त्यांना कोणत्याही साधनाने मृत्यू येत नाही. सुदर्शन चक्र येताच त्याच्या भयामुळे तेथील असुर स्त्रियांचा मात्र गर्भपात सुद्धा होतो. आता परत मोठ्या 16व्या श्लोकाकडे आपण वळतो. अथातले मयपुत्रो सुरो बलो निवसति येन हवा इह सृष्टा षण्वतिर्मायाः काश्चनाद्यापि माया विनोधारयन्ति यस्य च जृम्भमाणस्य मुखतस्त्रयस्त्रीगणा उदपद्यन्त स्वैरिण्य कामिन्य पुश्चल्य इति यावै विलायनं प्रविष्टं पुरुषं रसेन हाटकाख्येन साधयित्वा स्वविलासावलोकनानुरागस्मित सौलापोपगूहनादिभिः स्वैरं किल रमयन्ति यस्मिन्नुपयुक्ते पुरुष ईश्वरोऽहं सिद्धोः मिथ्ययुत महागज बलमात्मानमभिमन्यमान कथते मदांध इव. अतल लोकामध्ये मयदानवाचा पुत्र बल नावाचा असुर राहतो. त्याने 96 प्रकारची माया रचली आहे. त्यापैकी काही माया आज सुद्धा मायावी पुरुषांच्या ठिकाणी आढळतात. त्याने एकदा जांभई दिली होती. त्यावेळी त्याच्या मुखातून स्वैरिणी म्हणजे फक्त आपल्या वर्णाच्या पुरुषांशी रममाण होणारी अशी स्त्री, स्वैरिणी कामिनी अन्य वर्णांच्या पुरुषांशी सुद्धा समागम करणारी, आणि पुंश्चली म्हणजे अत्यंत चंचल स्वभावाची, अशा 3 प्रकारच्या स्त्रिया त्याच्या जांभईतून उत्पन्न झाल्या. त्या लोकी राहणाऱ्या पुरुषांना हाटक नावाचा रस पाजून संभोग करण्यासाठी समर्थ बनवीत असत, आणि नंतर त्यांच्या बरोबर आपल्या हावभावयुक्त चेष्टा, प्रेमळ हास्य, प्रेमालाप आणि आलिंगन इत्यादी द्वारा यथेष्ट विलास करतात. तो हाटक रस प्यायल्यावर मनुष्य मदांध होतो आणि स्वतःला 10,000 हत्तीं इतका बलवान समजू लागतो. मी ईश्वर आहे, मी सिद्ध आहे, अशा प्रकारे तो बढाया मारू लागतो. 17वा श्लोक. ततो धस्ताद्वितले हरो भगवान हाटकेश्वर स्वपार्षद भूतगणावृतः प्रजापति सर्वोपबृंहणाय भवो भवान्यासह मिथुनीभूत आस्ते यतः प्रवृत्ता सरित्प्रवरा हाटकी नाम भवयोर्वीर्येण यत्र चित्र भानुर्मातरिश्वना समिध्यमान ओजसा पिबति तन्निष्ठ्यूतं हाटकाख्यं सुवर्णं भूषणेन सुरेन्द्रावरोधेषु पुरुषासह पुरुषीभिर्धारयन्ति. त्याच्या खाली वितल लोकामध्ये भगवान हाटकेश्वर नावाचे महादेव आपले पार्षद भूतगणांसह राहतात. ते प्रजापतीच्या सृष्टीच्या वृद्धीसाठी भवानी बरोबर विहार करतात. त्या दोघांच्या तेजाने तेथे हाटकी नावाची एक श्रेष्ठ नदी निघाली आहे. वायूने प्रज्वलित झालेल्या अग्नी तिचे पाणी अत्यंत उत्साहाने पितो.
तो जो हाटक नावाचे सोने थुंकतो त्यापासून बनवलेले अलंकार दैत्य राजाच्या अंतःपुरात स्त्री पुरुष सर्वजण धारण करतात. हे सगळं वर्णन आपण फक्त वाचायचं आहे, कारण या वर्णनात फार स्पष्टीकरण देण्यासारखं काही नाही. कारण ही कितीही कल्पना केली तरी आपल्या फक्त कल्पनेतच हे राहणार आहे. सत्यात आपण हे काही बघू शकणार नाही आहोत. याची कल्पना आपण करू शकतो पण सत्यात बघू शकत नाही. 18वा श्लोक बघा. ततो धस्तात् सुतले उदारश्रवाः पुण्य श्लोको विरोचनात्मजो बलिर्भगवता महेंद्रस्य प्रियं चिकीर्षमाणेनादितेर् लब्धकायो भूत्वा बटु वामन रूपेण परिक्षिप्त लोकत्रयो भगवदनुकंपयैव पुनः प्रवेशित. इंद्रादिष्व विद्यमानया सुसमृद्धया श्रियाभिजुष्ट स्वधर्मेणाराधयंस्तमेव भगवन्तम् आराधनीय मपगत साध्वस आस्ते धुनापि. वितलाच्या खाली सुतल लोक आहे. महायशस्वी पवित्र कीर्ती विरोचन पुत्र बली तिथे राहतो. भगवंतानी इंद्राचे कल्याण करण्यासाठी आदितीपासून बटू वामन रूपाने अवतीर्ण होऊन त्याच्यापासून तिन्ही लोक हिरावून घेतले होते. नंतर भगवंतांच्या कृपेनेच त्याचा या लोकात प्रवेश झाला. ही गोष्ट आपण पुढे सविस्तरपणे बघणार आहोत आणि आपल्याला अनेक वेळेला ऐकून ही माहीत सुद्धा असेल. तेथे त्याला जशी उत्कृष्ट संपत्ती मिळाली आहे तशी इंद्रादिकांच्या जवळ सुद्धा नाही. म्हणून तो त्यास पूज्यतम प्रभूंची आपल्या धर्माप्रमाणे आराधना करीत तेथे आज सुद्धा निर्भयपणे हा बली राहतो असं म्हटलं जातं. नो एवैतत् साक्षात्कारो भूमिदानस्य यत् भगवत्यशेष जीवनिकायानां जीवभूतात्मभूते परमात्मनि वासुदेवे तीर्थतमे पात्र उपपन्ने परया श्रद्धया परमादर समाहित मनसा संप्रतिपादितस्य साक्षादपवर्गद्वारस्य यद्बील निलैश्वर्यम्. संपूर्ण जीवांचे नियंते आणि आत्मस्वरूप परमात्मा भगवान वासुदेवांना पूज्यतम पवित्रतम सत्पात्र म्हणून आल्यावर त्यांना परम श्रद्धेने आणि आदराने स्थिर चित्ताने बलीने भूमिदान केले. त्यामुळे बलीला सुतल लोकाचे ऐश्वर्य प्राप्त झाले. हे काही त्याचे मुख्य फळ नाही. हे ऐश्वर्य तर नाशवंत आहे, परंतु ते भूमिदान म्हणजे साक्षात मोक्षाचेच द्वार ठरले बळीच्या दृष्टीने. 20वा श्लोक बघा. यस्य वाव क्षुत पतन प्रस्खलनादिषु विवशसकृन्नामभिगृणन् पुरुष कर्म बंधन मंजसा विधुनोति यस्य हैव प्रतिबाधन मुमुक्षवोन्यथैवोपलभ्यन्ते. शिंक आल्यावर पडल्यावर किंवा घसरल्यावर विवश होऊन भगवंतांचे एक वेळ नाव घेतल्यानेही मनुष्य सहजपणे कर्मबंधन तोडून टाकतो. परंतु हेच कर्मबंधन योग साधन इत्यादी अनेक उपायांचा आश्रय घेऊनही मुमुक्षु लोक मोठ्या कष्टाने क्वचितच तोडून टाकू शकतात. म्हणून असं म्हटलंय की प्रत्येक वेळेला शिंक आल्यावर किंवा पडल्यावर किंवा आपण अतिशय विवश झालो घसरल्यावर की त्यावेळेला आई ग असं जसं आपल्या तोंडात येतं भगवंतांचं नाव आपल्या नारायणा अशी जर हाक आपण त्यावेळेला मारली तर आपल्याला भगवंत मोक्ष पदाला नक्की घेऊन जातात. कर्मबंधनातनं आपल्याला मुक्ती मिळते असं इथे या श्लोकातनं आपल्याला सांगितलेलं आहे. तद भक्ता नामात्मवतां सर्वेषामात्मन्यात्मद आत्मतैव तयैव आत्मतयैव. म्हणून आपले संयमी भक्त आणि ज्ञानी लोकांना स्वस्वरूप प्रदान करणारे आणि सर्व प्राण्यांचे आत्मा अशा श्री भगवंतांना आत्मभावाने दिलेल्या भूमिदानाचे येथील ऐश्वर्य हे फळ होऊ शकत नाही. फळ मिळाले त्याला पण ऐश्वर्य हे फळ नाहीये. ते क्रमप्राप्त असलेली गोष्ट मिळालेली आहे पण मोक्ष हा एक मात्र फळ असू शकतं. नवई भगवान
नून ममुष्यानुजग्राह यदुत पुनरात्मानुस्मृति मोषणम मायामय भोगैश्वर्यमेवा तनुतेति यत्तद् भगवता नधिगतान्योपायेन यांच्या लेनापहृत स्वशरीरावशेषित लोकत्रयो वरुणपाशैश्च संप्रतिमुक्तो गिरिधर्यांचापविद्ध इति होवाच. जरी भगवंतांनी बलीला त्याच्या सर्वस्व दानाच्या बदल्यात आपले विस्मरण करणारे हे मायामय भोग आणि ऐश्वर्य दिले असते तरी त्यांनी बळीवर हा अनुग्रह केला असे झाले नसते. दुसरा कोणताही उपाय नाही असे पाहून भगवंतांनी याचनेच्या बहाण्याने त्याचे त्रैलोक्य राज्य हिरावून घेतले आणि त्याच्याजवळ फक्त शरीरच शिल्लक ठेवले आणि वरुणाच्या पाशाने बांधून पर्वताच्या गुहेत फेकून दिल्यावर तो काय म्हणाला होता ते आपण पुढे बघूया. नूनम बतायम भगवानर्थेषु न निष्णातो योसाविंद्रो यस्य सचिवो मंत्राय वृत एकांततो बृहस्पतिस्तमतिहाय स्वयमुपेन्द्रेणात्मानमयाचतात्म नश्चाशिषो नो एव तद्दास्य मति गंभीर वयसः कालस्य मन्वंतर परिवृत्तम कियल्लोकत्रयमिदम्. खेदाची गोष्ट अशी आहे की हा देवराजेंद्र किंवा सल्लामसलतीसाठीच पूर्णपणे नेमलेला बृहस्पती हा मंत्री स्वार्थ साधण्यात मुळीच कुशल नाही. कारण त्यांनी भगवान उपेंद्राची अवहेलना करून त्यांचे दास्य न मागता त्यांच्या द्वारा माझ्याकडून हे भोगच मागितले. हे तिन्ही लोक फक्त एक मन्वंतरापर्यंतच राहणार आहे आणि हे मन्वंतर अनंत काळाचा फक्त एक अवयव आहे. आपल्याला माहिती आहे की मन्वंतर बदलत आहेत. चाक्षुष मन्वंतर, स्वयंभुव मनुचं मन्वंतर, अशी अनेक मन्वंतर आपल्याला पुढे. पहिलं मन्वंतर स्वयंभुव मनुचं मन्वंतर झालं. त्याच्यानंतर अनेक मन्वंतर आपल्याला पुढे बघायला मिळत आहेत आणि आपण त्या मन्वंतरांचा सुद्धा अभ्यास करणार आहोत. त्यामुळे ते म्हणतायत की हे मन्वंतर म्हणजे अनंत काळाचा फक्त एक अवयव आहे आणि भगवंतांच्या दास्यापुढे या तुच्छ भोगांची काय किंमत आहे. भगवंतांचं दास्य करायला मिळालं. आपल्याकडे नवविधा भक्ती सांगितलेली आहे, त्याच्यात सुद्धा दास्य भक्ती सांगितलेली आहे आणि ही दास्य भक्ती साक्षात मारुतीरायांनी रामांची केलेली आहे. त्यामुळे दास्य भक्तीचं मोठं उदाहरण म्हणजे हनुमंतराय आहे. त्यामुळे आपण हनुमंतांचा आदर्श आपल्या पुढे ठेवला पाहिजे. बलीनी सुद्धा आपल्या पुढे हनुमंतरायांचा आदर्श ठेवलेला आहे. पुढे तो म्हणतोय यस्यानुदास्य मेवास्मत् पितामह किल वौव्रेण तु स्वपित्र्यं यदुता कुतो भयं पदन्दियमानं भगवत परिमिति भगवतो परते खलु स्वपितरि तस्य महानुभावास्य नुपथ ममृजित कषाय हो वास्मद्विध परिहीण भगवदनुग्रह उपजिगमिष्यति. भगवंतांनी स्वतःचे वडील हिरण्यकशिपू यांना मारल्यानंतर आमच्या पितामह प्रल्हादांनी प्रभूंच्या सेवेचाच वर मागितला होता. आता हा सांगतोय बलिराजा की काय केलं होतं तर हिरण्यकशिपू यांना मारल्यानंतर पितामह प्रल्हादांनी म्हणजे आजोबांनी प्रभूंच्या सेवेचा वर मागितलेला होता भगवंतांजवळ, असं आता बली म्हणतोय. कारण बली हा प्रल्हादाच्या कुळातला आहे, हिरण्यकशिपूच्या कुळातला आहे. भगवंत देऊ इच्छित होते तरी त्यांच्यापासून दूर करणारे आपल्या पित्याचे निष्कंटक राज्य प्रल्हादाने म्हणजे आमच्या पितामहाने घेतले नाही. माझ्यावर ना भगवंतांची कृपा ना माझ्या वासना शांत झालेल्या अशा स्थितीत माझ्यासारखा कोण पुरुष त्या महानुभावाच्या जवळ तरी जाण्याची इच्छा करील, असं बली म्हणतोय. पुढे बघा 27वा श्लोक. तस्यानुचरितमुपरिष्टाद् विस्तरिष्यते यस्य भगवान स्वयं अखिल जगद्गुरुर्नारायणो द्वारि गदापाणिरवतिष्ठते निज जनानुकंपित हृदयो येनांगुष्ठेन पदादशकंधरो योजनायुतायुतं दिग्विजय उच्चाटिता. या बळीचे चरित्र आम्ही पुढे 8व्या स्कंदात विस्ताराने सांगू असं शुकमुनी म्हणतायत आपल्याला. आपल्या भक्तांसाठी भगवंतांचे हृदय
दयेने नेहमीच भरलेले असते. म्हणूनच अखिल जगाचे गुरु भगवान नारायण हातात गदा घेऊन सुतल लोकात राजा बलीच्या दारावर पहारेकरी म्हणून राहतायत. केवढं मोठं भाग्य आहे बलीचं की साक्षात भगवंत त्यांच्या दारावर उभे आहेत. भगवंतांचं सातत्याने दर्शन बलिराजाला होत आहे. दिग्विजय करीत करीत एकदा रावण सुतलाच्या पोचला, बलीच्या राज्यात पोचला. तेव्हा भगवंतांनी आपल्या पायाच्या अंगठ्यानेच त्याला लाखो योजने दूर फेकून दिले आणि बळीचे काम स्वतःच केले. आता स्वतः द्वारपाल म्हणून आल्यानंतर बळीचं राज्य रावण हिसकावून घेईल म्हणून बळीने परस्पर रावणाला आपल्या पायाच्या अंगठ्यानेच दूर हजारो योजन दूर फेकून दिलं आणि बळीचं काम वाचवलं. 28व्या श्लोकाकडे आपण वळतो आहोत. ततो धस्तात तलातले मयो नाम दानवेंद्र त्रिपुराधिपतिर्भगवता पुरारीणा त्रिलोकीशंचिकीर्षुणा निर्दग्ध स्वपुरत्रयस्तत्प्रसादाल्लब्धपदो विनामाचार्यो महादेवेन परिरक्षितो विगत सुदर्शन भयो महीयते. सुरलोकाच्या खाली तलातल आहे. तेथे त्रिपुराधिपती दानवराज मय राहतो. त्रैलोक्याचे कल्याण करण्यासाठी भगवान शंकरांनी त्याची 3ही नगरे भस्म केली होती. नंतर त्यांच्याच कृपेने त्याला हे स्थान मिळाले. तो मायावींचा परमगुरु आहे आणि महादेवाच्या कृपेने सुरक्षित आहे. म्हणून त्याला सुदर्शन चक्रापासून सुद्धा भय नाही. तेथील निवासी त्याला पूज्य मानतात. म्हणजे दानवराज मय हा सुतल लोकाच्या खाली तलातलात राहतो आणि सुतल लोकामध्ये बलिराजाचं राज्य आहे. 29वा श्लोक बघा. ततो धस्तान महातले गण कुहक तक्षक कालीय सुषेणादि प्रधाना महाभोगवंत पत त्रिराजाधिपते पुरुष वाहा धनवरत मुद्विजमानास स्वकलत्रापत्य सुहृत कुटुंब संगेन क्वचित प्रमत्ता. त्याच्या खाली महातलामध्ये कद्रूपासून उत्पन्न झालेल्या अनेक डोकी असलेल्या सर्पांचा क्रोध वैष्णवाचा एक समुदाय राहतो. त्याच्यामध्ये कुहक, तक्षक, कालीय, सुषेण इत्यादी मुख्य आहेत. त्यांचे फणे मोठे मोठे आहेत. भगवंतांचे वाहन पक्षीराज गरुड याला ते नेहमी घाबरतात. तरी सुद्धा कधी कधी आपले स्त्री, पुत्र, मित्र आणि कुटुंबाच्या संगतीत आनंदाने बेहोश होऊन येथे ते विहार करतात. 30वा श्लोक. ततो धस्तात रसातले या दानवाः पणयो नाम निवात कवचाः कालेया यज्ञवासिन इति विभुर प्रत्यनीका उत्पत्त्या महोजसो महासाहसिनो भगवतः सकल लोकानुभावस्य हरेरेव तेजसा प्रतिहत बला वलेपा विवेशया इव वसंती ये वै सरमेयांद्र दूत्या वाग्भिर्मंत्र वर्णाभिरिंद्राद बिभ्यती. त्याच्या खाली रसातळात पणी नावाचे दैत्य आणि दानव राहतात. यांना निवात कवच, कालेय आणि हिरण्यपुरवासी असेही म्हणतात. हे देवांचे शत्रू आहेत. हे जन्मतःच मोठे बलवान आणि धाडसी असतात. परंतु ज्या श्रीहरींच्या तेजाचा प्रभाव सर्व लोकांमध्ये पसरलेला आहे त्यांच्यामुळे यांचा बळाचा अभिमान संपूर्ण नाहीसा झाला असल्यामुळे हे सर्पाप्रमाणे लपून छपून राहतात. तसेच इंद्राची दूती सरमा हिने म्हटलेल्या मंत्रवर्ण रूप वाक्यामुळे इंद्रापासून नेहमी भिवून असतात. ततो धस्तात पाताले नागलोकपतयो वासुकी प्रमुखा शंख श्वेत धनंजय धृतराष्ट्र शंख चूड कंबलाश्वतर देवदत्तादयो महाभोगिनो अमर्षा निवसन्ति येषा मुह वै पंच सप्त दश शत सहस्र शीर्षासु
नवहा पाताल विवरती निकर निकरौ स्वरोचिषा विधमंती. रसातळाच्या खाली पाताळ आहे, सगळ्यात खाली पाताळ लोक आहे. तेथे शंख, पुलिक, महाशंख, श्वेत, धनंजय, धृतराष्ट्र, शंखचूड, कंबल, अश्वतर, देवदत्त इत्यादी मोठे क्रोधी आणि मोठ्या मोठ्या फणे असलेले नाग राहतात. यांच्यामध्ये वासुकी हा प्रमुख नाग आहे. यापैकी कोणाला 5, कोणाला 7, कोणाला 10, कोणाला 100 आणि कोणाला 1000 फणे आहेत. त्यांच्या फण्यांवरील चमकणारे मणी आपल्या प्रकाशाने पाताळ लोकाचा सर्व अंधकार नष्ट करतात. अशा प्रकारे आपला अध्याय 24वा इथे समाप्त झालेला आहे. इति श्रीमद भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां पंचम स्कंधे राव्वादिस्थिति बिल स्वर्ग मर्यादा निरूपणं नाम चतुर्विंशोऽध्यायः. हरि ओम तत्सत्, हरि ओम तत्सत्, हरि ओम तत्सत्. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन नमस्ते. बोला गोपाळ कृष्ण भगवान की जय. आता आपण 25व्या अध्यायाकडे वळतोय. 25वा अध्याय कंपॅरेटिव्हली छोटा आहे, 15 श्लोक आहेत. आपण तो बघूया काय आहे ते. या 25व्या अध्यायामध्ये श्री संकर्षण देवांचे विवरण आणि त्यांची स्तुती केलेली आहे. श्री शुक उवाच. शुक मुनी परीक्षित राजाला काय सांगतायत ते आपण पाहूया. तस्य मूल देशे 63 सहस्रांतर आस्ते, यापैकला भगवत स्थामसी समाख्यातनंत इति सात्वतीया द्रष्ट दृश्ययोः संकर्षणम् अहमित्यभिमान लक्षणै यस् संकर्षणम् इति आचक्षते. श्री शुकाचार्य म्हणतात, पाताळ लोकाच्या खाली 30,000 योजने अंतरावर अनंत नावाची भगवंतांची तामसी असलेली अशी नित्य कला आहे. ही अहंकार रूप असल्याने द्रष्टा आणि दृश्याला एकत्रित करते. पांचरात्र तंत्राच्या संकर्षण म्हणून या अनंत नावाच्या भगवंतांच्या तामसी असलेल्या नित्य कलेला ओळखतात. यस्येदंक्षिति मंडलम भगवतोऽनंत मूर्ते सहस्र शिरस एकस्मिन्नेव शीर्षणी ध्रियमाणौ सिद्धार्थ इव लक्ष्यते. या भगवान अनंतांना 1000 फणा आहेत. त्यापैकी एकीवर ठेवलेले हे सर्व भूमंडळ मोहरीच्या दाण्याप्रमाणे दिसते. म्हणजे शेषशाही भगवान आहेत असं आपण म्हणतो. भगवंत नागावर झोपलेले असं म्हणतो. तसंच ही पृथ्वी या अनंत नावाच्या नागावरती, नागाच्या 1000 फण्या असल्यापैकी एका फण्यावरती ठेवलेली आहे. यस्य हवा इदं कालेनोपसंजीर्षतोर्मर्ष विरचित रुचिर भ्रम ध्रुवोरंतरेण सांकर्षणो नाम रुद्र 11 व्यूहस्त्रक्ष स्त्रीशिखम शूलमुत्तम भयनु गतिष्ठत. प्रलयकाली जेव्हा विश्वाचा संहार करण्याची इच्छा होते, तेव्हा क्रोधाने फिरणाऱ्या याच्या मनोहर भ्रुकुटी मध्यातून संकर्षण नावाचे रुद्र प्रकट होतात. आणि त्यांच्या समूहाची संख्या 11 आहे. त्या सर्वांना प्रत्येकी 3 डोळे असून त्यांच्या हातात त्रिशूळ असतात. प्रलयाच्या वेळेला हे रुद्र भ्रुकुटीतून बाहेर पडतात. हे 11 असतात. यस्यांघ्रि कमल युगलारुण विशद नखमणि षण्ड मंडलेष्वहिपतयस्सह सात्वतर्ष भैरेकांत भक्तियोगेनावनमंत स्ववदनानि परिस्फुरत कुंडल प्रभा मंडित गंडस्थलान्यति मनोहराणि प्रमुदित मनस खलु विलोकयन्ति. भगवान संकर्षणांच्या दोन्ही चरण कमळांची स्वच्छ तांबूस वर्णाची नखे रत्नाप्रमाणे दैदिप्यमान आहेत. जेव्हा श्रेष्ठ भक्तांसह अनेक नागराज अनन्य भक्तिभावाने त्यांना प्रणाम करतात, तेव्हा त्या नखमण्यांमध्ये त्यांच्या
कुंडल कांती मंडित कमनीय गाल असणाऱ्या मनोहर मुख कमलाची मनमोहक शोभा दिसते. त्यांचे मन आनंदाने भरून जाते. 5व्या श्लोकाकडे आपण वळूया. यस्यैव हि नागराजकुमार्य आशिष आशासनाश्चार वंग वलय विलसित विष विपुल धवल सुभग रुचिर भुज रजत स्तंभेश्व गुरुचंदन कुंकुम पंकानुलेपेना लिंपनम लिंपमाना मथित हृदय मकर ध्वजा वेश रुचिर ललिता स्मिता तदनुराग मद मुदित मद विघूर्णी तारुण करुणावलोक नयन वदनारविंदौ सव्रीडं किल विलोकयन्ति. अनेक नागराजांच्या कन्या विविध कामना मनाशी बाळगून त्यांच्या अंगावर चांदीच्या खांबांप्रमाणे सुशोभित अशा त्यांच्या लांबच लांब शुभ्रवर्ण सुंदर बाहूंवर अष्टगंध चंदन आणि कुंकुमाचा लेप करा. त्यावेळी त्यांच्या अंगस्पर्शाने रोमांचित झालेल्या नागकन्यांच्या हृदयात कामसंचार होतो. तेव्हा त्यांच्या विह्वल झालेल्या करुणामय तांबूस नयन कमलांनी तसेच प्रेम मदानी आनंदित झालेल्या मुखारविंदाकडे मधुर मनोहर हास्य करीत लज्जित भावनेने निरखून पाहू लागतात. अतिशय सुंदर असं वर्णन इथे व्यास मुनींनी केलेलं आहे. स एव भगवान अनंतो अनंत गुणार्णव आदिदेव उपसंहृता मर्ष रोष वेगो लोकानाम स्वस्तया असते. ते अनंत गुणांचे सागर आदिदेव भगवान अनंत आपल्या असहनशीलतेला आणि रागाच्या वेगाला आवरून धरून तेथे सर्व लोकांच्या कल्याणासाठी विराजमान आहेत. 7वा श्लोक बघा. ध्यायमान सुरासुरो रग सिद्ध गंधर्व विद्याधर मुनि गणैरनवरत मद मुदित विकृत विह्वल लोचन सुललित मुखरिका मृतेनाप्यायमानस स्वपार्षद विबुध युत पतिन परिम्लान राग नव तुलसिका मोद मध्वासवेन माद्यं मधुकर व्रात मधुर गीत श्रियं वैजयन्तीं स्वाम वनमाला नीलवासा एक कुंडलो हलक कुलकुदित सुभग सुंदर भुजो भगवान माहेंद्रो वारणेंद्र इव कांचनीं कक्षा मुदार लीलो बिभरती. मोठच्या मोठ वाक्य आहे. देव असुर नाग सिद्ध गंधर्व विद्याधर आणि मुनिगण भगवान अनंतांचे ध्यान करतात. त्यांचे नेत्र नेहमी प्रेमभराने आनंदित अचंचल आणि भावपूर्ण असतात. ते लालित्यपूर्ण वचनामृताने आपले पार्षद आणि देव समुदायाला संतुष्ट करीत असतात. त्यांच्या अंगावर निळे वस्त्र आणि कानात फक्त एक कुंडल झगमगत असते. तसेच त्यांचा पवित्र आणि सुंदर हात नांगराच्या मुठीवर ठेवलेला असतो. उदार लीला करणारे ते भगवान संकर्षण गळ्यात वैजयंती माला धारण करतात. ती इंद्राचा हत्ती जो ऐरावत त्याच्या गळ्यात असलेल्या सुवर्ण साखळीप्रमाणे ती वैजयंती माला दिसते. ती कधी कोमेजत नाही. तिच्यातील ताज्या तुळशींचा गंध आणि गोड मकरंद यांनी धुंद झालेले भ्रमर नेहमी मधुर गुंजारव करत त्या तुळशी माळेची वैजयंती माळेची शोभा वाढवत असतात. 8वा श्लोक. ये एष एव मनुश्रुतो ध्यायमानो मुमुक्षूणा मनादीतान कर्म वासना ग्रथित विद्यामयं हृदय ग्रंथि सत्वरजस्तमोमयमंतर हृदयं गत आशु निर्भिनक्ति तस्यानुभावान् भगवान् स्वयंभुवो नारदस्सह तुम्बरूणा सभायां ब्रह्मणस् संश्लोकयामास. एतावर्तिर्हि राजन् पुंस प्रवृत्ति लक्षणस्य धर्मस्य विपाकगतय उच्चावचा विसदृशा यथा प्रश्नं व्याचख्ये किमन्यत् कथयामिति. भोगांची कामना करणाऱ्या पुरुषांच्या आपापल्या कर्मानुसार प्राप्त होणाऱ्या भगवंतांनी रचलेल्या
सर्व गती आहेत आतापर्यंत आपण बघितल्या. या जशा मी गुरुमुखातून ऐकल्या तशा तुला सांगितल्या असे शुकमुनी परीक्षित राजा म्हणताय. हे राजा, प्रवृत्ती रूप धर्माचा प्रेम म्हणून प्राप्त होणारा मनुष्याच्या ज्या परस्पर विलक्षण उच्च नीच गती आहेत त्या इतक्याच आहेत. त्या तुझ्या प्रश्नानुसार मी तुला सांगितल्या. आणखी काय सांगू असं म्हणून इथे हा अध्याय 25वा समाप्त केलेला आहे. अनंतांच्या भगवान अनंतांच्या लीला आपण बघितल्या आणि त्यांनी कसं आपल्या पृथ्वीला धारण केलेलं आहे ते आपण बघितलं आणि नारद मुनींनी त्यांची केलेली स्तुती आपण पाहिली. आणि आज आपण या इथे आपली वेळ पण संपत आलेली आहे, त्यामुळे अध्याय 25वा समाप्त झालेला आहे. इति श्रीमद भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां पंचम स्कंदे भूविवर विद्यूप वर्णन नाम पंचविंशोऽध्यायः. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. मम तापमपा कुरुदेव, मम पापमपा कुरुदेव, मम तापमपा कुरुदेव, मम पापमपा कुरुदेव.